नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में नाबालिग युवती से बलात्कार, आरोपियों की गिरफ्तारी की मांग तेज। अंबरनाथ के भगत नगर में नाबालिग युवती के साथ बलात्कार की सनसनीखेज घटना सामने आई है। यह घटना अंबरनाथ शूटिंग रेंज के पास घटित हुई थी। पीड़िता मानसिक रूप से कमजोर थी, जिसे दरिंदों ने अपनी हवस का शिकार बनाया। घटना के बाद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अंबरनाथ शहर अध्यक्ष सदाशिव पाटिल और राष्ट्रवादी महिला अध्यक्ष जगन्नाथ करास्कर ने वरिष्ठ पुलिस अधिकारियों के साथ मिलकर पुलिस स्टेशन में निवेदन पत्र दिया और आरोपियों की तुरंत गिरफ्तारी की मांग की। पुलिस जमात अध्यक्ष सलीम चौधरी ने भी इस मामले पर संज्ञान लिया और दोषियों के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की। अभी तक 6 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया गया है और उनमें से कुछ को गिरफ्तार भी किया गया है, लेकिन और भी आरोपी है जिनकी जाँच और तहकीकात जारी है। स्थानीय लोगों का कहना है कि बचे हुए आरोपियों पर जल्द से जल्द कार्रवाई की जानी चाहिए ताकि पीड़िता को न्याय मिल सके और समाज में एक संदेश जाए कि ऐसी घिनौनी हरकतें बर्दाश्त नहीं की जाएंगी। कमिश्नर साहब ने आश्वासन दिया है कि सभी दोषियों को जल्द से जल्द गिरफ्तार किया जाएगा और उन्हें कड़ी से कड़ी सजा भी दिलाई जाएगी। ये जो घटना 10 साल की बच्ची के ऊपर जो रेप हो गया है वो भगत सिंह नगर में रहती है और उस रात में मैंने 12 बजे सीनियर साहब से बात किया, कलेक्टर साहब से फ़ोन करके उनके ऊपर मालूम जैसा मेरे को पड़ा तो मैंने फ़ोन किया उनको साहब को और रात को 2:30 बजे 2 पंच दिया मैंने। 2 पंच जावेद करके हमारे समाज के हैं और उसके अंदर साहब ने रात को 2:30 बजे 4 लोगों को लाया, बाद में और 2 लोगों को लाया। 6 लोगों पर गुनाह दाखिल हुआ है और बाकी के कुछ उसके अंदर और आरोपी है। भेंडीपाड़े में प्रकरण हो गया और शूटिंग रेंज इनको नाके पे ये प्रकरण हुआ। उसके कारण के वो बाद में हम आज अभी सदा पार्टी राष्ट्रवादी की पूरी टीम मुस्लिम समाज के लोग साहब को मिले। कलेक्टर साहब ने वादा किया है कि और जो बचे हुए बाकी के जो लोग हैं उनको जल्द से जल्द उन पर कार्रवाई होगी। 13 तारीख ना 12 कसं आहे 12 तारखेला एका लहान मुलीवर बलात्कार 2 ठिकाणी करण्यात आला। अंबरनाथच्या पश्चिमी ठिकाणी जिथे ते खदान आहे त्या ठिकाणी अजून एक इमको नाका या नावाने 2 ठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही पोलीस स्टेशनला अंबरनाथ पश्चिमेला येऊन PI साहेब कलस्कर यांना भेटलो आणि आम्हाला त्यांनी सहकार्याची भावना दाखवली। त्यांनी 6 ते 7 आरोपी या गुन्ह्याखाली अरेस्ट केलेले आहेत आणि अजून ते पुढचा तपास करीत आहेत। आम्ही एवढंच म्हणालो की आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथे उपस्थित होऊन त्यांना आम्ही माहिती दिली का आम्हाला या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे, कारण एका 13 वर्षाच्या मुलीने 10 वर्षीय मुलीला फसवून हे काम सर्व घडलेलं आहे। हा कुठेतरी चांगलं दिसत नाही, म्हणून आम्हाला या ठिकाणी त्या परिवाराला त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा। माहिती मिळाल्यानुसार आमचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अरबाज कुरेशी हे अंबरनाथचे शहराध्यक्ष यांनी या सदर प्रकरणाचा मागोवा ठेवत आयुक्त आपल्या वरिष्ठांशी बोलणी करून आमच्या सर्वांना ही माहिती दिली की अंबरनाथ शहरामध्ये एका 10 वर्षाच्या मुलीवर पाशवी बलात्कार झालेला आहे आणि ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि राज्यात सातत्याने या घटना घडत आहेत। काही दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये पण अशी घटना घडली, मुलीवर बलात्कार झाला। त्यामुळे बलात्कार करणारा आरोपीचा जात धर्म नसतो, कोणता पक्ष नसतो, पण या अंबरनाथच्या घटनेने असं माहिती मिळाली आहे का काही 6 आरोपी आणि मुलीच्या सांगण्याप्रमाणे 9 आरोपी आहेत काहीतरी, त्यातले 6 आरोपी अटक झालेले आहेत आणि उर्वरित 3 आरोपी यांना कोणता तरी राजकीय हस्तक्षेप असल्याचं माहिती मिळत आहे। तरी देखील सिनियर साहेबांना आम्ही विनंती केल्यानंतर सिनियर साहेबांनी सांगितलं कसलाही हस्तक्षेप त्याची तमा न बाळगता आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल। सांगणे एवढंच आहे की या सरकारमध्ये नेमके चाललंय काय, गृहमंत्री करतायत का, सातत्याने बलात्काराच्या घटना घडत आहेत, गृहमंत्री कुठे आहेत, राज्य सरकार काय करत आहे, हा प्रश्न अनुत्तरित आहे। त्या प्रश्नाला उत्तर कधी मिळेल याचीच आम्ही सर्व राष्ट्रवादीच्या वतीने आम्ही इथे आलो आणि त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आणि त्या पीडितेला न्याय मिळावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। मध्ये घडला आहे त्याबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे? अतिशय दुर्दैवी अशी माणुसकीला काळीमा फासणारी ही जी घटना घडलेली आहे, आम्ही सर्वजण या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच त्या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आज पोलीस स्टेशनमध्ये हजर आहोत। कारवाई ही कठोरात कठोर करण्यात यावी आणि जे बाकी फरारी जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर गजाआड करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमच्या महिला वर्गाच्या वतीने आम्ही मागणी करतोय।
अशा या घटना वारंवार होत असतात, तरीही याच्याबद्दल सरकार दक्षता न घेता या आरोपींना जर फाशीची शिक्षा जर त्वरित देण्यात आली तर दुसरा कुठलाही ह्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही. म्हणून आम्ही सर्व महिलांच्या वतीने मागणी करतोय की या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. काय गुन्हा दाखल? दिनांक 13/7/2024 रोजी अंबरनाथ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 1028/2024 भारतीय न्याय संहिता कलम 64(2) I 65(2) 70(2) 351(2) सह पोक्सो कलम कायदा 4, 6, 8, 10 प्रमाणे फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर प्रकरणात 12 तारखेला एक अल्पवयीन मुलगी तिच्या आजीचा हात सोडून निघून गेली होती, 11 वर्षाची, आणि ती दिवसभर इकडे तिकडे भटकल्यानंतर ती अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीत खडी मशीन बोवापाडा या साईडला एक तिची 13 वर्षाचीच एक दुसरी विधी संघर्षग्रस्त मुलगी तिला त्या साईडला घेऊन गेली आणि त्या ठिकाणी तिच्यावर एका मुलाने जबरी संभोग केला, रिक्षामध्ये जबरी संभोग केला. सदर प्रकरणी अंबरनाथ पोलीस स्टेशनला तिच्या वडिलांनी मुलगी आईचा हात सोडून निघून गेल्याबाबत सांगितलं असता अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या अधिकारी अंमलदार यांनी तात्काळ त्या मुलीचा शोधाशोध केला. ती मुलगी स्टेशन परिसरात मिळून आली आणि तिला चौकशी केल्यानंतर हा झाला प्रकार त्या मुलीकडून समजल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करून सदर प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. त्यामध्ये 4 नाबालिग आहेत आणि 2 इतर आरोपी आहेत. सदर प्रकरणी पुढील सखोल तपास चालू आहे. नाही, त्याच्यामध्ये रेप तर एकाच मुलाने केलेला आहे, परंतु नवीन तरतुदीनुसार जर तिथं इतर मुलं त्या समूहात असतील किंवा सह आरोपी असतील तर ते पण आरोपी होतात. परंतु ॲक्च्युली त्या रिक्षामध्ये जे फुटेज मिळालेलं आहे किंवा जी माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये तो प्रकार फक्त एकाच मुलाने केलेला आहे. अंबरनाथ पुलिस स्टेशन में एक नाबालिग लड़की के ऊपर रेप होने की केस दर्ज हुई है. उसमें भारत की न्याय संहिता सेक्शन 64(2) I 65(2) 72 351(2) पोक्सो एक्ट 4, 6, 8, 10 के तहत मामला दर्ज है. इसमें एक नाबालिग लड़की 12 तारीख को अपनी बुआ ग्रैंड मदर का हाथ छोड़ के निकल गई थी. वो देर रात जब उसके पिताजी पुलिस में आए तो पुलिस के जरिए उसकी ढूंढा गया. वो मिले ही रात लेट नाइट. उसको आने के बाद जब पूछताछ की गई तो वो थोड़ी सी मेंटली डिस्टर्ब है और उसको पूछने के बाद एक जो लड़की उसको लेके गई थी 13 साल की विधि संघर्ष बालिका है, वो उसको जब पूछा तब ये सब मामला आगे उलझ गया. इसमें 6 आरोपी अरेस्ट किए हैं. आगे की तहकीकात चालू है. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत. धन्यवाद.